अरे गुलाबा केवढा मोठा झालायस रे आणि इतके दिवस दिसला नाहीस कुठे तो मावशीकडे असतोय शाळा शिकायला. असं होय. मग इकडे कुठं आलास? मामा तू आईला भेटायला येणार हे उमाजीला समजले. मग समज ना. उमाजीनं फौजदाराला खबर दिल्या तो फौजदारांची वाट वगैरे बसलाय. तू काय येऊ नगस मागे जा तुला धोका आहे. म्हणजे अजून आला नाही तो. धर्म्या मी जाऊन येतो. वर्षाची ववाळणी चुकवायची नाही. तुम्ही माघारी जावा आणि घरीच्या पल्यात जाऊन मोर्चे बांधून बाबरखानाला अडवा. ये राजा ये. आला का फौजदार? फौजदार नाही सत्तूच आलाय. सत्तू होय एकाच आहे का? नाही बंदूक आहे त्याच्या संग. अरे सोड बंदुकीला कोण घेताय? अरे हिम्मत असेल तर बंदूक ठेवून उतर खाली. असं म्हणजे बंदुकीला इतका घाबरतोस तर? घाबरू नकाच एकलाच आहे मी बी. बर बर राजा पैसा उतर. राजा ही बंदूक घे आणि त्या तिथं लाकडावर जाऊन बस. बघतो जरा ह्याच्याकडे. आई आलास वय परत सणासुदीला आईनं का आलास म्हणून विचारावं. काय रे तुझं हे जीन? आम्ही वाट बघायची हे वैरी वाट बघतात. सध्या कसा गवसला तुझ्या कसा गवसला. आई आज किती आनंदाने आलोय मी. आणि तू रडते? नाही आई नाही. वैरी पाठीवर घेऊन आनंद कसला करतो? करतो सोय म्हातारीची. नाही गाई आई. अगं आज माझा राजा मला वाचवाय आला. कोवळ पार मामा मामा म्हणून धावला. पूर भरून आला का माझा. आई ह्याच्या जीवावर मी आभा पालत घाली. ऐक राजा काय म्हणतोय मामा? मोठा होऊन काय करणार आहेस ते सांग मामाला. सांग राजा माझ्या राजा सांग तू काय करणार? सांग सांग. मी मोठा होणार वकील होणार आणि तुला सोडवायला घोड्यावर बसून येणार. टपाक 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 टपाक. राजा राजा अरे बोलतोस एवढा तर करशील किती लेखा. गुलामा मला सोडलं नाही तरी चालत पण थोरल्या आईला साहेबाच्या गुलामीतनं सोडून जीव तुटतो रे तिच्यासाठी. आई या चिमण्या रोपट्याचं झाड कर. लागल तेवढं खत पाणी देतो मी पैक्याचं. पण माझा राजा राजा झाला पाहिजे. बरं बाबा तुझ्या मनासारखं होईल. तुझ्या भावाला